अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दणका दिलाय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले, तर विशेष पथक स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। बघूया। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा सरकारला दणका। संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश। बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। हायकोर्टाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात 5 पोलिसांना दोषी ठरवलं होतं। याच अहवालाच्या आधारे या 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। तर मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। संजय शिंदे पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार, सतीश खताळ वाहन चालक, हरीश तावडे पोलीस हवालदार या पोलिसांवर आता गुन्हा दाखल होणार आहे। कोर्टाने क्लिअर कट एफआयआर रजिस्टर करण्याचे आदेश या पोलीस अधिकारी यांनी अक्षय शिंदेचा मर्डर केला त्यांच्या विरोधात दाखल करण्याचे दिलेले आहेत। विशेष तपास पथक जॉईंट कमिशनर लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। डीसीपी दर्जापेक्षा कमी नसलेल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याची नेमणूक त्या तपास पथकाचा प्रमुख म्हणून करण्याचेही आदेश दिलेले आहेत। दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी नाव न घेता केली आहे। सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं, भांडवल केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे। ज्यांनी तेव्हा एका महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का, त्या खेळण्यासाठी आहेत का, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा माझं मत आहे। तर हायकोर्टाच्या या आदेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। अक्षय शिंदे प्रकरणात आज उच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली, जो निर्णय दिला, त्याचं अभिनंदन आणि आभारच मानायला पाहिजे। कारण का हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे। अक्षय शिंदेने केलेला गुन्हा हा न्यायालयाने न्याय केला असता। तो जर गुन्हेगार होता त्या न्यायपालिकेने त्याला 100% शिक्षा दिली होती, पण आपल्या हातात कायदा घेऊन त्याला गोळा मारणं हे चुकीचं होतं। बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर या प्रकरणातले पोलीस चौकशीच्या फेऱ्यात सापडले होते। आता कोर्टाच्या आदेशानंतर या 5ही पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन त्यांची आता एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।